कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शैलजा, अगं पुन्हा पुन्हा तोच विषय गिरवून काय होणार आहे? गिरवणार, मी गिरवणार। आणि काय हो, गावकरी तुम्हाला गुरव गुरव म्हणून डोक्यावर नाचवतात, पण कोणी तुमच्या दक्षिणेचा विषय तरी काढला का? हा, हे बघ, गावचा उत्सव मी कधी दक्षिणा मिळावी म्हणून केलेलाच नाही। तेच म्हणते मी, तुम्ही असे दक्षिणा न घेणारे, पण या मीराच्या बापानी या शिवनाथनी घेतलेलं कर्ज फेडायचंय अजून आपल्याला। आहे ना लक्षात का विसरलात? नागनाथराव, आत घरी की गेलात गाव सोडून? आहोत ना, आहोत आहोत, आम्ही इथेच आहोत। दुसरीकडे कुठे जाणार ना? नाही, बरोबर आहे, आता नाही पण उद्या ती वेळ तुमच्यावर नक्की येणार। सावकार, तुमचे पैसे मी स्वतः आणून दे, ते सुद्धा तुमच्या दारात। त्यामुळे इथे येऊन धमकी द्यायची गरज नाहीये। बाप रे गुरव, ओ बघितलं का तुमच्या पुतणीकडे? हा, स्वतःच्या डोक्यावर कर्ज आणि बोलणं सावकारासारखं। तुम्ही सतत इथे येता ना, म्हणून बोलावं लागतं। मागच्या वेळी जे काय बोलली होतीस ना, ते लक्षात आहे माझ्या अजून। लक्षात असतं ना तर तुम्ही इथे आलाच नसता। मला काय हौस नाही इथे यायची। माझं घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं नाही ना, असा नाच करायला लावेल ना की पायाचे तुकडे पडतील। आणि हे बघा, रस्त्यावर जाऊन भीक मागायची नसेल ना तर माझं ऐका, नाहीतर मला माझं कर्ज कसं वसूल करायचं हे चांगलंच ठाऊक आहे। आणि हा, ही माणसं आता फक्त सोबत आणली आहेत, घर दाखवायला। नाहीतर काय होईल माहितीये ना, ते आत घरात आणि तुम्ही घराबाहेर। चला रे। देवी आई, मगाशी मीरा देवळात जे म्हणाली ते खरं तर नाहीये ना? तू चांगल्या माणसांच्या आयुष्यात का दुःखाच्या सरी पाठवतेस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।